हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर अमृता मोरे पुणे फुरसुंगी येथे डॉक्टर्स हबमध्ये ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन अँड कॉस्मॅटॉलॉजिस्ट जनरल डर्मॅटॉलॉजी यासाठी ते ॲज अ असोसिएट म्हणून जॉईन झालेले आहे. स्किन हा बॉडीवरचा सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन म्हणून आपण कन्सिडर करतो. अगदी केसांच्या मुळापासून म्हणा ते नखापर्यंत हा ऑर्गन पसरलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये जी काही पॅथॉलॉजी घडते, काही चांगल्या गोष्टी घडतात या वाईट गोष्टी घडतात, ह्याचं सगळ्यांचं रिफ्लेक्शन स्किन आणि हेअरवरती बॉडी पहिल्यांदा आपल्याला देते. जशा जशा आतमध्ये पॅथॉलॉजी घडत असतात तसं तसं स्किनवर त्याचं रिफ्लेक्शन होत असतात. स्किनची ट्रीटमेंट करताना बेसिकली ती वरून ट्रीटमेंट करणं गरजेचं नसतं, तर त्यासाठी आपल्याला ती आतून ट्रीट करावं लागतं. सध्या सर्वांनाच प्रेझेंटेबल लुक हवा असतो. प्रत्येकजण आपल्या लुक्सवरती जास्त काम करायचं बघतं. अशा वेळेला सॅलॉनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेत असतो. परंतु सॅलॉन आणि पार्लरमध्ये केले जाणाऱ्या ट्रीटमेंट ह्या फक्त सुपरफिशियल ट्रीटमेंट असतात. बऱ्याच वेळा हा फक्त तात्पुरता रिझल्ट्स आपल्याला दिसतो आणि नंतर त्या ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स दिसायला सुरुवात होतात. त्यासाठी आपल्याला आधी आपली इंटरनल पॅथॉलॉजी जी क्रिएट झालेली आहे त्यावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. त्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमचे मेडिसिन्स देऊन, इंटरनल मेडिसिन्स देऊन, तुमच्या हॉर्मोनल कंडिशन्स बॅलन्स करून, तुम्हाला काही टेस्ट रिक्वायर आहेत का, काही व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल, फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन D, B12, कॅल्शियम ह्याच्या डेफिशियन्सी सध्या आपल्याला भरपूर प्रमाणात दिसत आहेत. कारण आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, खाण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ह्या हॉर्मोनल डेफिशियन्सीवरती, हॉर्मोनल इम्बॅलन्सवरती, व्हिटॅमिन डेफिशियन्सीवरती पडलेलं आहे. तर या सगळ्याची ट्रीटमेंट आधी घेऊन नंतर आपण कॉस्मॅटिक प्रोसिजर केल्या तर त्या कॉस्मॅटिक प्रोसिजरचा इफेक्ट हा लाँग टर्म राहतो. कॉस्मॅटिक प्रोसिजर म्हटलं की त्या खूप कॉस्टली आहेत किंवा त्या कोणीतरी मोठ्या सेलिब्रिटींनीच केल्या पाहिजेत आणि जनरल माणसांना त्या परवडण्यासारख्या नसतात, असा समाजात बऱ्यापैकी मोठा गैरसमज आहे. परंतु असं नाही आहे. जर आपण त्या योग्य पद्धतीने केल्या, योग्य मॅनेजमेंट करून केल्या आणि चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स वापरले, त्याची काळजी आपण पोस्ट केअर म्हणतो ती जर आपण नीट घेतली तर ह्या सगळ्या प्रोसिजर व्यवस्थितही होऊ शकतात आणि कमी खर्चातही होऊ शकतात. फक्त आपल्याला त्याची माहिती नसते. ती माहिती योग्य पद्धतीने आणि योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली तर ह्या प्रोसिजर एकदम सोप्या होऊन जातात. बऱ्याच वेळा आपण काय करतो की इतरांनी वापरलेले सनस्क्रीन्स असतील, मॉइश्चरायझर असतील किंवा क्रीम असतील, जसं की मैत्रिणींनी वापरले, मित्रांनी वापरले आणि मग ते आपण वापरून आपण ते यूज करतो. पण प्रत्येकाची स्किन टाईपनुसार ह्या प्रत्येक जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रत्येकाला मॅच होत नाहीत, प्रत्येकाला सूट होत नाहीत आणि मग आपण असं म्हणतो की अरे त्याला फरक पडला आणि मला नाही पडला. प्रत्येकाच्या स्किन टाईपनुसार जर आपण ती ट्रीटमेंट घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सोयीस्कर होतात. स्किन टाईपमध्ये पण बरेच प्रकार आहेत. काहींची ऑइली स्किन असते, काहींची ड्राय स्किन असते, काहींची कॉम्बिनेशन स्किन असते. तर ह्या प्रत्येक स्किन टाईपनुसार मेडिकल फील्डने काही सनस्क्रीन असतील, मॉइश्चरायझर असतील, सिरम असतील हे बनवलेले असतात. व्हिटॅमिन C सिरम कधी वापरावं, नियासिनामाइड कधी वापरावं, हायल्युरॉनिक ॲसिड कधी वापरावं, रेटिनॉल कधी वापरावं, ह्या प्रत्येक स्टेजनुसार ठरलेल्या गोष्टी असतात. आपल्या वय ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हे सिरम कार्यरत करतात. त्यामुळे डिरेक्टली जाऊन मेडिकलमधून आपण जर हे सिरम्स घेतले आणि ते यूज केले तर त्याचे हार्मफुल इफेक्ट नक्कीच होतात. सो डॉक्टरांचा त्यासाठी तुम्ही आधी योग्य सल्ला घ्या, तुमचा स्किन टाईप ओळखा आणि मग त्याच्यानुसार पण ते प्रोडक्ट जे आहेत, स्किन रुटीनसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण तिथे यूज करू शकतो. डॉक्टर्स येते आपण तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला कुठलं स्किन रुटीन फॉलो केलं पाहिजे ते इथे आपण तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच इथे लेझर सुद्धा अवेलेबल होणार आहेत. त्यामुळे लेझर हेअर रिडक्शन असेल किंवा मेलाझ्मा, कार्बन पिलिंग, व्हॅम्पायर फेशियल ह्यासारख्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या इथे अवेलेबल होतील. तसेच मायक्रोनिडलिंग असेल, PRP असेल, ज्या स्किन रिज्युव्हेनेशनसाठी वापरल्या जातात त्या इथे आपल्याला अवेलेबल होतील. सध्याच्या काळामध्ये आपण यूट्यूब, इन्स्टा यासारख्या सोशल मीडियाचा वापर करून बऱ्यापैकी एक्सपेरिमेंट्स आपण आपल्या स्किनवरती करत असतो. त्या बऱ्याच वेळेला त्याचा चांगला फायदा होण्याच्या ऐवजी त्याचा ॲडवर्स इफेक्ट म्हणून स्किन जास्त खराब होते. हेल्दी स्किन इज नॉट अन ओव्हरनाईट प्रोसिजर. इट रिक्वायर्स टाईम, एफर्ट अँड मनी ऑल्सो. युअर स्किन इज युअर बेस्ट ॲक्सेसरी, सो बाय इट फर्स्ट. थँक्यू.